नमस्कार, अभिरस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चिकन रस्सा करणार आहोत। त्यासाठी चिकन मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे। चिकन आहे अर्धा किलो। आपण ते मॅरिनेट करून घेऊया। 1 चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ आणि 2 चम्मच दही हे आपण मिक्स करून घेऊया। आपण झाकून ठेवूया अर्ध्या तासासाठी। चिकनची फोडणी आपण देणार आहोत। त्यासाठी मसाला करून घेऊया। अद्रक, 5-6 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि 1 कांदा कापून घेतलेला आहे आपण। 1 वेलची, थोडेसे जिरे याचं पण वाटण करून घेऊया। घेतलेला आहे त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेऊया। आपल्याला आपण फोडणी देऊन घेऊया। 2-3 तेजपत्ता, कढीपत्ता, कांदा। 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे। आपण टोमॅटो टाकून घेऊया। हे आपण चांगलं बारीक करून घेऊया। टोमॅटो आपला बारीक झालेला आहे। आपण ते मगाशी वाटण केलेले त्याच्यामध्ये टाकून घेऊया। आपण मसाला चांगला मिक्स करून घेऊया। आपला मसाला चांगला परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकूया। तिखट तुमच्या आवडीनुसार। गरम मसाला, आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे। आपण चिकन टाकून घेऊया। चिकन चांगलं मिक्स करून घेऊया। कुकरवर आपण झाकण ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये 1.5 ग्लास आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे। चिकनसाठी दुसरं वाटण करून घेणार आहोत। त्यासाठी मी 1 कांदा भाजून घेतलेला आहे। अर्धा सुक्या खोबऱ्याचा तुकडा भाजून घेतलेला आहे। पाव इंच आल्याचा तुकडा, आपण मगाशी पण अद्रक टाकलं होतं त्यानुसार, कढीपत्ता, कोथिंबीर आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या ह्याचं आपण वाटण करून घेऊया। चिकनला आपल्या चांगलं पाणी सुटलेलं आहे मॅरिनेट केल्यामुळे। आपलं दुसरं वाटण पण तयार झालेलं आहे। आपण कुकरवर जे पाणी ठेवलं होतं तापत ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया। त्याच्यामध्ये आपण दुसरं वाटण केलेलं ते टाकून घेऊया। आपलं वाटण चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला राहिलेला असतो ते आपण त्याच्यात टाकून घेऊया। आपण कुकरला झाकण लावून 5 शिट्ट्या मारून घेऊया। आपल्या कुकरच्या 5 शिट्ट्या मारून झालेल्या आहे। अशा पद्धतीने आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।